कथाकारांनो पण सांगता महाराजांच्या हस्ती जो झाले पाहिजे। तुमच्या प्रवचनाशिवाय आमचे तहान भागत नाही। अशा प्रकारचे लढीवाळपणाने प्रेम करणारे माझ्या देवळा भाष्यांना मी कोटी कोटी धन्यवाद देतो। पण सरांनी आपल्या वाणीतून, कारण की ह्या भाविकांना म्हणा किंवा सदस्यांचा आभार व्यक्त करायचे। जय जनार्दन। सर्वांना जय जनार्दन। राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यासपीठावरील सर्व महापुरुषांना वंदन करतो। आम्ही देवळा येथे संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे परमशिष्य, नाशिक येथील संत धामालयातील आमचे गुरु संत सद्गुरू माऊली महाराज यांनी देवळ्यातील आमचं ग्रामदैवत दुर्गा माता, या दुर्गा माता मंदिराचा जीर्णोद्धार केला। शाकंबरी, त्यानंतर नवरात्र असे वेगवेगळे उत्सव सुरू केले। देवळा पंचक्रोशीतील जवळजवळ 50 पेक्षा जास्त मंदिरांचा जीर्णोद्धार करून बाबाजींच्या कार्याची जाणीव देवळा परिसरातील सर्व भक्तांना माऊली महाराजांनी करून दिली। आणि साधारण 2017 मध्ये माऊली महाराजांचं देहावसान झालं आणि त्यावेळेस आम्ही पोरके झालो। आम्हाला असं वाटू लागलं की आता हे जे माऊली महाराजांनी हे कार्य सुरू केलं हे पुढे कसं चालेल, आपल्याला कोण मार्गदर्शन करेल। आम्हाला अशी एक मोठ्या प्रकारची चिंता त्या ठिकाणी निर्माण झाली आणि त्यावेळेस आमच्या समोर एक मार्गदर्शक, एक श्रद्धास्थान आणि या कार्यातून खरोखर पुढे घेऊन जाण्यासाठी सतत मार्गदर्शन करणारी एक मूर्ती आमच्या समोर उभी राहिली आणि ती म्हणजे परमपूज्य दिनेश गिरीजी महाराज। त्यावेळेस आम्ही पहिल्यांदा सावकारवाडीला आलो, दिनेशगिरी महाराजांना भेटलो। आम्हाला खरोखर असं मनातून वाटू लागलं, अरे आपले माऊली महाराज कुठे दूर गेले नाही, त्यांनी फक्त एका रूपातून दुसरा रूप आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। माऊली महाराजच आम्हाला दिनेशगिरी महाराजांच्या रूपातून भेटले आणि त्यांनी सांगितलं की लेकरांनो, तुम्ही काही चिंता करू नका, बाबाजी त्यांचं कार्य कोणत्या ना कोणत्या तरी रूपात पूर्ण करून घेतात। आणि म्हणून तिथून पुढे सर्व कार्यक्रमांना दिनेशगिरीजी महाराज देवळ्याला उपस्थित, त्यांना नुसतं समजलं की देवळ्याला कार्यक्रम आहे की ते लगेच कोणत्या घरी कार्यक्रम आहे